हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय विनायकं गुरुरनौमि साकरे नाम विस्मृतम् ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं तैसे विचरिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी तैसे विचरिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांशी ज्ञानेश्वरी ओवीतील दुसऱ्या अध्यायावरती 16व्या श्लोकावरती ओवी आहे आणि या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज या नरध्यात आलेल्या जीवाला उपदेश करत आहे. भगवान कृष्णानं अर्जुनाला हाच उपदेश दिलेला आहे की ज्यावेळेस अर्जुन युद्ध करण्याकरिता तयार होत नव्हता, अर्जुनाला भ्रांती झालेली होती, ती भ्रांती निवृत्त करण्याकरिता माया मोहातून बाहेर पडण्याकरिता भगवंतानं अर्जुनाला उपदेश केलेला आहे आणि तोच उपदेश ज्ञानेश्वर महाराज या नरध्यातल्या जीवाला करत आहे. माऊली म्हणतात की त्याप्रमाणे विचार केला असता. मग आता विचार कोणचा विचार केलेला आहे की ज्या विचारानं जी काही देहादी उपाधी आहे तर त्या देहादी उपाधीचा बाध होतो, देहादी उपाधी मिथ्या आहे असं स्पष्ट होतं आणि मग हा जो देहादी उपाधीचा जो प्रपंच आहे तर तो प्रपंच मिथ्या आहे, खोटा आहे असं ज्या विचारानं स्पष्ट आपल्याला अनुभूतीला येत आहे तर मग असा जो अनुभव येत असतो ज्ञानपुरुषाला, तर मग त्या अनुभवातून ज्ञानीपुरुष काय करत असतात
की जी उपाधी आहे तर त्या उपाधीचा बाध करून आपण या उपाधीहून वेगळे आहोत. उपाधी ही अनित्य आहे, नित्य नाही, असा विचारानं या उपाधीचा बाध केला जातो. आणि मग शेवटी काय उरत असतं की फक्त एक तत्वच उरत आहे, जे शाश्वत तत्व आहे, ज्याला आपण ब्रह्म असं म्हणतो. तर ते ब्रह्मच एक उर्वरित शिल्लक उरत असतं. मग असा जो विचार आहे तर तोच विचार माऊली आपल्याला या ओळीमधून स्पष्ट करतात. मग माऊली म्हणतात की आता तैसे विचारिता निरसले. आता विचारानं म्हटले निराश करायचा आहे. कशाचा रस करायचा आहे? तर या प्रपंचाचा निराश करायचा आहे. कारण जीवानं अनादिकालापासून या ध्यासी तादात्म्य केल्यामुळं जीवाला वाटतं की हा जो प्रपंच आहे, मग प्रपंच म्हटलं की जन्म आणि मृत्यू, या या जन्म आणि मृत्यूच्या आहारी जीव घेत. म्हणून मला वाटतं हाचा प्रपंच आहे तर प्रपंच तो माझ्याच ठिकाणी आहे, अशी जीवाची समजूत झालेली आहे. ही कशामुळे समजूत झाली? तर अविचाराने समजूत झालेली आहे. मग अविचाराने जी काही जीवाची समजूत झालेली आहे तर तीच समजूत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्याला विचारानं बदलता येत असते. मग प्रपंच म्हटलं की सर्व प्रपंच हा अविचारामध्ये असतो. कारण ज्या वेळेस आपला अविचार समोर येत असतो त्याच वेळेस आपल्याला प्रपंचाची प्रतीती येत असते. मग जीवाला वाटतंय की हा जो प्रपंच आहे तर तो माझ्याच ठिकाणी आहे. मग असं कधीपासून वाटतं जीवाला? तर कितीतरी जन्म झाले देह तादात्म्य करीत जीव शेवटी या मनुष्य देहाला प्राप्त झाला. आणि मग या मनुष्य देहाला जीव प्राप्त झाला तर मग इथं विचार करण्याची सुविधा आहे. या मनुष्य देहात विचार करता येतो. मग या विचारानंच आपल्याला जी काही उपाधी प्राप्त झालेली आहे तर त्या उपाधीचा निराश करता येतो. म्हणून तर माऊली म्हणतात की तैसे विचारिता निरसले. आपल्याला विचारानं या उपाधीचा निराश करायचा आहे. कारण अविचारानं आपण उपाधीशी तादात्म्य केलेलं आहे. आता अविचारामध्ये काय काय आपण तादात्म्य केलं की देहाला मी म्हणणं आहे, देह संबंधी माझे आहेत. म्हणजेच अविचारामध्ये जीवाने काय केलेलं आहे की अंत आणि ममता ही वाढवलेली आहे. मग जोपर्यंत अंत आणि ममता विचाराने आपल्याला याचा निराश येत नाही तोपर्यंत मात्र प्रपंच जीवाला सत्य वाटत असतो. प्रपंच सत्य वाटला की मग जीव काय करतो की सुखाची अपेक्षा या प्रपंचामधून करत असतो. आणि मग प्रपंच वरचीवर वाढतच जात असतो. प्रपंच कमी करायचा आहे तर तो अविचारानं प्रपंच वाढतच जातो. म्हणून तर जीवाला शेवटी पदरात काय पडतं तर दुःखच पडतं. दुःखाशिवाय काहीच पदरात पडत नाही. कारण सर्व प्रपंच हा अविचारामध्ये आहे. आपल्याला वाटतं की मला खूप काही समजलेलं आहे, मी तर रात्रंदिवस विचार करत आहे. आपण ज्याला विचार म्हणत आहोत तर माऊली त्याला विचार म्हणत नाही तर तो अविचार म्हणतात. कारण अविचारानं जीवाला बद्धता प्राप्त झालेली आहे. मग बद्धता प्राप्त झाली अविचारामध्ये तर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विचारानं त्याची निवृत्ती करता येत असते. आपल्याला वाटतं की मला सर्व काही समजले, सर्व काही कळलेलं आहे, पण ते सर्व अविचारामध्ये समजलेलं आहे. मला वाटतं मी देव आहे, मी येणारा जाणारा आहे, मी या गावचा आहे, मी त्या गावचा आहे, मला घर आहे, मला शेतीबाडी आहे, मला मूल बाळ आहेत, मी प्रपंच
वाढवतो, माझा खूप प्रपंच म्हणले माझा वेल वरती गेला, झाडावरती गेला. हे सर्व काही आपण जे काही समजूत केलेली आहे तर ती सर्व समजूत त्या विचारामध्ये केलेली आहे. मुळात आपल्याला नेमकं मी कोण आहे हे सुद्धा माहिती नाही. कारण अविचारामध्ये आपण मी कोण आहे असं जर विचारलं तर त्यालाच आपण मी म्हणत आहोत. हा अविचार आहे. आणि माऊली तर म्हणतात की तैसे विचारिता निरसले. मग हा अविचारानं प्रपंचाची निवृत्ती होऊ शकत नाही. प्रपंच कधीपासून जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे का जीव प्रपंचाच्या पाठीमागे लागलेला आहे असा आपल्याला प्रश्न उद्भवतो. मग आपल्याला वाटतं की प्रपंचच आपल्या पाठीमागे लागलेला आहे. पण संत महात्मे म्हणतात की प्रपंच तुमच्या पाठीमाग कधीच लागलेला नाही आणि तो लागूही शकत नाही. तर जीवच प्रपंचाच्या तडाख्यात सापडलेला आहे. प्रपंचाला कधीच जीवाला धरलेलं नाही, फक्त जीवन मात्र प्रपंचाला धरलेलं आहे. म्हणूनच दुःख भोगायची वेळ जीवाच्या ठिकाणी आलेली आहे. मग महाराज नेहमी सांगायचे, प्रपंचाने आपल्याला धरलं का आपण प्रपंचाला धरलं. प्रपंच कधीच धरू शकत नाही जीवाला, फक्त जीवन मात्र प्रपंचाला धरल्याशिवाय जीव राहत नाही. महाराज नेहमी म्हणायचे. एक ग्रस्त होता आणि त्यांना असं कार्यक्रमातून काही चिंतनातून प्रवचनातून माहिती झालं की पैठण नगरीमध्ये नाथ महाराज आहेत, महान संत आहेत, महात्मे आहेत आणि मग त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा अशी त्या सद्ग्रस्ताची इच्छा झाली. मग तो सद्ग्रस्त नाथ महाराजाकडे गेला. पण कधी जायचा तो बाजाराच्या दिवशी जायचा आणि बाजार झाला, बाजार करायचा, पिशवी घ्यायची घरून बाजार करायचा. 4 वाजता नाथ महाराजांच्या घरी जायचा. महाराज मला काहीतरी तुम्ही अनुग्रह करा, बोध द्या. मग महाराजांनी म्हणायचं कधी आले तुम्ही? तर म्हणायचं आता सकाळी आलतो मी 10 वाजता, बाजार वगैरे केला, पिशवीत वगैरे सर्व बांधून ठेवलं आणि मग आता तुमच्याकडे आलो, आता निवांत झालो. मग महाराजांनी ऐकायचे ते शब्द म्हणायचे तुम्ही काय करा पुढच्या आठवडी या. मग परत त्यांना पाठीमागे झाडायचे. मग पुन्हा पुढच्या आठवडी त्या ग्रस्ताने यायचं. मग असं करत करत मग म्हणायचे झाला का बाजार वगैरे? त्यांनी म्हणा हो महाराज बाजार वगैरे झाला, आता मला तुम्ही काय करा उपदेश करा. मग असे 2-4 बाजार गेले आणि मग शेवटी महाराजांना वाटलं की आता याला उपदेश करावं. म्हणून ते म्हटले चला आता आपण काय करू, थोडा फेरफटका मारून येऊ. मग त्या सद्ग्रस्ताला महाराजांना शेतामध्ये नेलं आणि तिथे काही वृक्ष होते, तिथं बाबळीचं वृक्ष होतं आणि त्या बाबळीचं वृक्ष पाहिलं आणि तिथं महाराजांनी असा निश्चय केला की आता आपल्याला ही जागा योग्य आहे. मग त्या सद्ग्रस्ताला सोबत घेतलेलं होतं. महाराज त्या बाबळीच्या वृक्षाखाली गेले आणि म्हणले पाय आता आपण काय करू, म्हणले थोडं 2 मिनिटं मी तुला लगेच उपदेश करतो. म्हणले आता बसायचं, थोडं जागा वगैरे साफ केली आणि त्याच्यावर म्हणले बसा आता इथं आसन करू. त्या सद्ग्रस्ताला आसनावरती बसवलं आणि महाराज थोडं 2-4 पावलं बाजूला गेले आणि त्या बाबळीच्या झाडाला अशी कवटाळून मिठी मारली महाराजांना. आणि त्याच्यावरती त्या बाबळीच्या वृक्षावरती मुंगळ्याची अशी इरजार चालू होते, खूप काय मुंगळे होते. आणि मग ते सर्व मुंगळे त्या महाराजांच्या शरीरावरती आले. महाराजांना चावा घेऊ लागले ते मुंगळे, असं रक्त बंबाळ केलं, रक्त निघू लागलं महाराजांच्या शरीरातून. आणि मग महाराज म्हणले पा म्हणले मला खूप मुंगळ्यानं त्रास दिला, मुंगळे चावत आहेत, मला कोणीतरी सोडवा, मला कोणीतरी सोडवा, खूप दुःख होत आहे, खूप त्रास होत आहे, मला कोणीतरी याच्यातून सोडवा अशी महाराज सतत आवाज देत होते. मग समोरच बसलेला तो सद्ग्रस्त होता, त्यांनी विचार केला की महाराजांनाच या झाडाला पकडलं म्हणून महाराजांच्या अंगावर मुंगळे आले नाही, ते मुंगळे महाराजांचा चावा घेत आहेत म्हणून महाराजांना दुःख होत आहे. तर तो सद्ग्रस्त म्हणतो महाराज अहो तुम्हाला तिथून कोण सोडवणार आहे? मीच त्या वृक्षाला मिठी घालून पकडलं
म्हणून ते मुंगळे तुमच्या अंगावर आले नाही, तुमच्या अंगावर येऊन तुमचा चावा घेतला म्हणून तुम्हाला दुःख होत आहे. मग तुम्ही त्या झाडाला मिठी मारलेली जी आहे ती सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही त्या झाडाला पकडलेली मिठी सोडत नाहीत तोपर्यंत मुंगळे तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून महाराज तुम्ही या वृक्षाला सोडून द्या. महाराजांच्या लक्षात आलं, ठीक आहे म्हणले. आपला बोध वाया गेला नाही, शिष्याला बरोबर समजला. महाराजांना मिठी सोडली आणि लगेच त्या सद्ग्रस्ताकडे आले. हे पहा म्हणले, तुला जो बोध करायचा आहे ना, तर तू प्रपंचाला धरलं का प्रपंचाने तुला धरलं? जसं मी त्या वृक्षाला मिठी मारल्यानंतर मला त्या मुंगळ्यापासून खूप काही दुःख झालं, सहन होईना दुःख, एवढं दुःख झालं. आणि ती मिठी मीच त्या वृक्षाला पकडल्यामुळं मला दुःख झालं. त्या वृक्षाने मला पकडलं नव्हतं, पण मीच त्या वृक्षाला पकडून मिठी मारली म्हणून मला दुःख झालं. तसं बा हे पहा म्हणले शिष्या, तू प्रपंचाला पकडल्यामुळं तुला दुःख झालेलं आहे, प्रपंचाने वास्तविक तुला पकडलेलं नाही. मग प्रपंच तुला कधीच पकडू शकत नाही. मग तूच प्रपंचाला पकडून ठेवलेला आहेस म्हणून तुला दुःख होत आहे. म्हणून या प्रपंचाचा निराश करायचा आहे. मग प्रपंचाचा निराश जर करायचा असेल तर तो विचारानं करता येत असतो. असं अविचारानं प्रपंचाचा निराश कधीच होऊ शकत नाही. म्हणून विचारानं आपल्याला प्रपंचाचा निराश करायचा आहे. म्हणून आपल्याला वाटतं की हे जे काही आपल्याला जन्म आणि मृत्यू हे जे काही आपल्याला अविचारानं प्राप्त झालेले आहेत, भ्रमामध्ये नसलेले पुढीलाचे ओझे आपल्या माथा घेईजे, का न दाटीजे धनुर्धरा. हे पुढीलाचं ओझ जीवानं स्वतःवर आरोपित करून घेतलं म्हणून दुःख आहे. म्हणून जीव दुःखात आहे. म्हणून जीवानंच काय केलेलं आहे की या प्रपंचाला पकडलेलं आहे, या उपाधीशी तादात्म्य केलेलं आहे. मग हेच उपाधीशी तादात्म्य केलेलं आपल्याला विचारानं निरसन करता येत आहे, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला स्पष्ट या ओळीमधून सांगतात. म्हणून विचारानं निरसन करायचं आहे. हे पहा, प्रपंचामध्ये हा जो प्रपंच आहे तर हा कृतीमध्ये मोडला जातो आणि परमार्थ हा विचारामध्ये गणना केली जाते. मग प्रपंच करायचा असेल तर तो प्रपंच हा कृतीचा आहे आणि परमार्थ करायचा ठरलं तर तो परमार्थ हा फक्त आणि फक्त विचाराचा आहे. म्हणून परमार्थामध्ये आपल्याला विचाराला महत्व द्यावं लागल. कारण जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये सद्विचार प्राप्त होत नाही किंवा सद्विचारानं आपण आपल्या बुद्धीच्या विकसितपणाला प्रभाव देत नाही तर तोपर्यंत आपल्याला या अविचारातून बाहेर पडता येत नाही. म्हणून अविचारामध्ये प्रपंचाला जीवानं पकडलेला आहे. म्हणून तो अविचार टाकून द्यायचा आहे आणि विचारानं या प्रपंचाचा म्हणजे या उपाधीचा आपल्याला बाध करायचा आहे, निराश करायचा आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसे विचारिता निरसले. प्रपंचाचा निराश करायचा ठरला तर आपल्याला विचाराने निराश करता येतो. मग तो विचार कोणता असेल तर तो विचार कुठे करायचा आहे तर तो विचार आपल्याला बुद्धीमध्ये करता येत आहे. कारण मानवी शरीरामध्ये एक देवानं देणगी दिलेली आहे, ती विशेष देणगी म्हणून जी काय आहे तर ती आहे बुद्धी. इतरत्र देहामध्ये विशेष बुद्धी नाही आणि विशेष बुद्धी फक्त या मानवी शरीरामध्ये देवानं प्रदान केलेली आहे. म्हणून या मनुष्य देहातल्या जीवाला विचार करता येत आहे, बुद्धीनं विचार करता येत आहे. तर विचार म्हणजे काय, सत काय, असत काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, सार काय आहे आणि असार काय आहे, याबद्दल आपल्याला बुद्धीत विवेक करता येत आहे. आणि याच विवेकाने आपल्याला प्रपंचाची निवृत्ती करायची आहे. म्हणून विवेकाला खूप काही असं महत्व आहे. आणि विवेका म्हणजेच विचार आहे. परमार्थ करत असताना केवळ विचार करायचा आहे. म्हणूनच इथं महाराज म्हणतात की तैसे विचारिता निरसले. विचारानं प्रपंचाचा निराश होत असतो आणि अविचारानं प्रपंच वाढत जात असतो.
म्हणून कृतीचा हा प्रपंच आहे आणि विचाराचा परमार्थ आहे. मग फक्त विचार करायचा आहे. मग कसा विचार करायचा आहे? तर मग इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसे विचारिता निरसले. तैसे म्हणजे कसे? महाराजांना दृष्टांत दिलेले आहे. सलली पै जैसे एक होऊनी मिनली आशे, परी निवडून राजहंसे वेगळे किजे. छान माऊलीने दृष्टांत दिलेला आहे. माऊली म्हणले दूध आणि पाणी एकत्र केलेलं आहे आणि ते एकरूपच झालेलं आहे. पण ते जर आपल्याला वेगळं करायचं असेल तर तिथं फक्त तो राजहंसच वेगळं करू शकतो. कारण दूध वेगळं करतो, प्राशन करतो आणि पाणी शेवटी तसंच शिल्लक ठेवतो. म्हणजे दुधाची आणि पाण्याची विभागणी जसं फक्त राजहंसच करू शकतो, तसं आपल्याला विचारानं आसार काय, सार काय, नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे, मग त्याप्रमाणे आपल्याला इथं विचाराने निराश करायचा आहे. मग आता हे फक्त राजहंसाच जसं दूध आणि पाणी वेगळं करू शकतो, तसं इथं मनुष्य देहात जी काय बुद्धी आहे तर त्या बुद्धीनं आपल्याला विवेक करता येत आहे. मग त्या विवेकानंच आपल्याला काय करायचं आहे? ही जी काय उपाधी आहे, देहादी प्रपंच आहे, तर तो सर्व निराश करता येतो. मग याच्या पुढे एक महाराजांना दुसरा दृष्टांत दिलेला आहे की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. माऊली म्हणतात, हे पहा, सोनं असतं आणि ते सोन्याला काही डाग दिलेले असतात अलंकार बनवण्याकरिता. मग ते जे डाग असतात तर मग तो सोनार काय करत आहे की ते जे सोनं आहे तर ते सर्व सोनं, ते अलंकार त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकत असतो. आणि त्या अग्नीच्या भट्टीत टाकल्यानंतर ते सोन्याला जो काही डाग दिलेला हिनकस नावाचा धातू असतो, तर तो हिनकस नावाचा धातू जळून भस्म होत असतो आणि खाली केवळ एक सोनच उरत असतं, शुद्ध सोनं उरत असतं. मग हे सोनार जसं त्याच्या बुद्धीतल्या विचारानं करत आहे, तसं आपल्याला इथं विचार करायचा आहे की उपाधी कशी आहे, उपाधी कोणत्या गुणात आहे, किंवा ते उपाधीतून आपण वेगळे कसे आहोत, मग आपणही गुणी आहोत का आपण गुणातीत आहोत, असं या बुद्धीच्या प्रयत्नानं, बुद्धीनं आपल्याला काय करत आहे की या दोन्हीतला फरक वेगवेगळा करता येत आहे. म्हणून जसा तो सोनार त्या हिनकस धातूचा जाळून त्या अग्नीत टाकून केवळ शुद्ध सोनच आपण निवडून बाजूला ठेवत आहे, तसं इथं महाराज म्हणतात की आपण सुद्धा या बुद्धीच्या विवेकानं काय करत आहोत की सार आसार असणारी जी काही दोन्हीची निवड आहे तर ती दोन्हीची निवड आपण करू शकतो. ना तरी जाणीवेची या आईनी करिता दधी कडसणी, मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. परत एक माऊलीनं दृष्टांत दिलेला आहे. पहा, जशी काही एखादी सुगरण महिला असते तर ती सुगरण महिला काय करत आहे की जे काही दही असतं तर त्या दह्यामध्ये रवी घालून तिचं मंथन करत असते आणि त्या मंथनामधून काय करत असते की लोणी वेगळं करत असते आणि ताक वेगळं करत असते. हे दह्याचं जसं मंथन केलेलं असतं तसं आपल्याला इथं माऊली म्हणतात की आपल्यालाही मंथन करायचंय. मग कशाचं मंथन करायचं आहे? तर विचाराचं मंथन करायचं आहे. मग या विचारानं काय होत आहे की आपल्याला जी काही देहादी प्रपंच जी उपाधी आहे तर त्या उपाधीचा निराश करायचा आहे. मग या उपाधीहून आपण कसे वेगळे आहोत हेच माऊली या ओळीमधून स्पष्ट करून आपल्याला सांगत आहेत. मग जसं त्या सुगरण महिलेनं दह्याचं लोणी केलं आणि लोणी आणि ताक वेगवेगळं केलं, मग ताक हे आसार आहे आणि लोणी हे सार आहे. मग अशी साराची आणि आसाराची जशी निवड केलेली आहे तसं आपल्याला इथं या देहादी उपाधीमध्ये निवड करायची आहे. इथला जे काही चैतन्य आहे आणि त्याला प्राप्त झालेली जी उपाधी आहे तर उपाधी कशी वेगळी आहे आणि चैतन्य त्या उपाधीहून कसं वेगळं आहे
याची निवडानिवड करायची. की भूस बीज एकवट, उपनिता राये घनवट, तेच उडे ते पलकट जाणो आले. अजून एक दृष्टांत दिलेला आहे पहा, सर्वांच्या परिचयाचे दृष्टांत आहे. जसे शेतकरी शेतामध्ये एखाद्या पिकाचं खळ करत असताना जे काही बीज आणि भूस असतं, म्हणजे आता उदाहरण घेतलं तर ज्वारीचं जर खळ केलं तर जे काही ज्वारीचे कणस असतात तर ते कणस खळ्यामध्ये टाकलेले असतात आणि त्याच्यावर मळण धरलेले असते. मळण म्हणजेच काय होत असतं की 10-5 जनावर आणणं आणि त्या खळ्यामध्ये मेढ रोवलेले असते. तर त्या मेढीला पूर्ण अशी एक दावण करत असतात. सर्व ते जनावर त्या मेढीला बांधल्या जात असतात आणि त्याच्यावर ते असे मिरवले जात असतात. आणि जनावर मिरवल्यानंतर तिथं ज्या काही ज्वारीचे कणस आहेत तर त्या कणसातली ज्वारी मोकळी होऊन खाली पडत असते. त्याच्यात ज्वारीचं भुसकट देखील पडत असतं आणि ज्वारीचे दाणे देखील पडत असतात. मग असं केल्यानंतर मग त्याच्यातलं भूस वेगळं करायचं आणि ते ज्वारीचे दाणे वेगळे करायचे असतात. म्हणून पहिल्या काळी अशी तिपटण्याचा तिवा होता. त्या तिव्यावरती उभा राहावं शेतकऱ्यानं, खालून टोपल्यामध्ये तो माल द्यावा आणि असं उधळत चालावं. वारं सुटलं की उधळण करायची. मग ते वाऱ्याच्या उधळण्यामध्ये काय व्हायचं की जे काही ज्वारीचे दाणे आहेत ते सरळ खाली पडायचे आणि भूस आहे ते लांब जाऊन पडायचे. मग असं विचाराने ते निवडानिवड करायचे. मग असंच म्हणतात की आपल्याला इथं आता मनुष्य देहामध्ये बुद्धी प्राप्त झालेली आहे. तर या बुद्धीत विवेक आहे आणि याच विवेकानं आपल्याला या देहादी प्रपंचातून आपल्याला वेगळं व्हायचं आहे. तर मग माऊली म्हणतात की तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले. जर आपण जर निराश केला विचारानं तर मग काय होत आहे, तर मग जे काय आपल्या पाठीमाग लागलेलं दुःख आहे, जन्म आणि मृत्यू, यालाच प्रपंच असं म्हटलेलं आहे. मग जन्माल्यापासून मृत्यूपर्यंत त्याच्यामध्ये जे काही कार्य आलं तर या सर्वांना मिळून प्रपंच असं संबोधलं गेलेलं आहे. म्हणून हा जो प्रपंच आहे तर हा प्रपंच अनित्य कसा आहे तर हे माऊली आपल्याला स्पष्ट यामध्ये स्पष्ट करून सांगत आहेत. मग जर आपण विचारानं थोडं निरसन केलं तर मग हे विचार कुठे होत असतो की संतांच्या ठिकाणी विचार आपल्याला उद्भूत होत असतो. मग संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय विवेक जागृत होत नाही. म्हणून जीवानं संतांच्या सानिध्यात जावं, संतांना शरण जावं. संतांना शरण गेल्याशिवाय आपला विवेक जागृत होतच नाही. संतच काय करत असतात की उपदेशाने आपला विवेक जागृत करत असतात. मग या विवेकानंच काय होत असतं की आपल्याला मी कोण आहे याचा यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेता येत आहे. म्हणून माऊली म्हणतात की मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष हत्या धरू विवेकावरी. पहा किती महत्व दिलेलं आहे विवेकाला. सत काय, असत काय, नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, आत्मा काय, अनात्मा काय, याच्याबद्दल जो विवेक आहे तर या विवेकानंच आपल्याला काय होत आहे की उपाधीचा आणि उपाधीत असणाऱ्या सर्व व्यापक जे चैतन्य आहे तर त्या चैतन्याचा आपल्याला वेगवेगळी विभागणी करता येत आहे. म्हणून विचारानं आपल्याला प्रपंचाचा निराश करता येत आहे. म्हणून माऊली म्हणतात की आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग मी कोण आहे याचा जर आपण विचार केला तर हा विचार फक्त संतांच्या संगतीतच होत असतो. म्हणून इथं माऊली म्हणतात की जोपर्यंत अविचार निवृत्त होत नाही तोपर्यंत विचार आपण पुढे घेत नाही. विचारानं अविचाराची निवृत्ती होत असते. मग आता विचारानं कशी घ्यायची? विचार म्हणजेच विवेक आहे. मग विवेक म्हटलं की आता इथं हे आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे. आता हे शरीर प्राप्त झालं आणि जीवानं काय समजूत केलेली आहे की शरीर म्हणजेच मी आहे. पण जीवाला हे माहित नाही की या शरीरामध्ये मी आहे. शरीर जसं आपल्याला राहण्याकरिता घर आहे आणि आपण त्या घरामध्ये राहत आहोत, पण आपण त्या घराहून वेगळे आहोत.
तसं या आपल्या शरीराची काय आहे, या आत्म्याला हे शरीराचं घर आहे. या जीवात्म्याला या शरीररूपी घर आहे आणि शरीररूपी घरामध्ये जीवात्मा आहे. पण तो जीवात्मा या शरीररूपी घराहून वेगळा आहे. जीवात्मा शरीर कधीच होऊ शकत नाही, कारण शरीर हे जसं या देहाला राहण्याकरिता घर आहे, तसं जीवाला प्रगट होण्याकरिता हे शरीर आहे. म्हणून जीव शरीर कधीच होऊ शकत नाही. म्हणून हीच जी काही तादात्म्यता जीवानं अनादिकालापासून धरलेली आहे, तर तीच तादात्म्यता आपल्याला विचारानं सोडवायची आहे. म्हणून तैसे विचारिता निरसले. मग काय विचार आहे? आतापर्यंत जीव देहाला मी मी असं म्हणत आलेला आहे, पण जीव कधीच देह झालेला नाही, हेच या विवेकातून आपल्याला निष्पन्न करून घ्यायचं आहे. मग मी देह आहे ही केवळ जीवाला झालेली भ्रांती आहे. जीव कधीच देह झालेला नाही, त्या देहामध्ये तो प्रगट आहे. म्हणून त्या प्रगट असणाऱ्या देहामध्ये जीवानं काय केलं, त्या देहाची तादात्म्य केलेलं आहे. आता जसा जीव या अंतःकरणात प्रगट झाला की त्या अंतःकरणाचे धर्म जीवानं स्वतःवर आरोपित करून घेतले आणि मग मीच अंतःकरण आहे, जे अंतःकरणाचे धर्म आहेत ते माझेच धर्म आहेत असं जीव म्हणू लागला. वास्तविक जीव म्हटलं तर कसं आहे पहा, जीव हा फक्त चैतन्यच जीव दशाला प्राप्त झालेला आहे. कारण अविद्या उपाधीच्या संबंधामुळे जीवात्म्यावर काय झालं आहे की आपल्या आत्मस्वरूपाला जे काही कुटस्थ चैतन्य आहे, बुद्धी कुटस्थ चैतन्य आणि त्या बुद्धीत पडलेला कुटस्थ चैतन्याचा आभास, हे तीन आहेत. तीन मिळून जीव झालेला आहे. आणि त्या आभासानं काय केले, मग काय कल्पना केली की कल्पना अविद्यातेने झाला जीव. मग त्या आभासानं अशी कल्पना केलेली आहे की ज्या अंतःकरणामध्ये तो प्रगट झालेला आहे, तर ते अंतःकरण म्हणजेच मी आहे अशी त्या जीवात्म्यानं समजूत केलेली आहे. म्हणून जे काय कुटस्थ चैतन्य आहे, तर त्या कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत पडलेला आभास, या तिन्ही मिळून जीव झालेला आहे. आणि मग त्या जीवानं या शरीराचे धर्म स्वतःवर आरोपित करून घेतले. म्हणून तो कस झाला, तर तो या अज्ञानानं आवृत्त झालेला आहे. म्हणजे त्या जीवाला स्वस्वरूपाचं अज्ञान झालं आणि त्या अज्ञानानं तो आवृत्त झालेला आहे. म्हणून त्याला मी कोण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. म्हणूनच संतांच्या संगतीमध्ये जीवाला आपलं स्वतःचं स्वरूप हे काय आहे याची ओळख होत असते. म्हणूनच जीवानं संत संगतीतच जायला पाहिजे. कारण संतांच्या संगतीत जोपर्यंत जीव जात नाही, तोपर्यंत तो आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत जीव आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही, तोपर्यंत जीवाच्या पाठीमागे जे काही जन्म आणि मृत्यू यांचं लागलेलं दुःख आहे, या प्रपंचाचं दुःख आहे, तोपर्यंत ते निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून या देहादी प्रपंचाहून आपण कसे वेगळे आहोत हेच ज्ञानेश्वर महाराज या ओळीमधून स्पष्ट करत आहेत. म्हणूनच या अंतःकरणात जे काही कुटस्थ चैतन्याचा आभास पडलेला आहे त्याला म्हटलेला आहे जीव. आणि ज्याचा या अंतःकरणात प्रतिबिंबित झालेला आभास आहे, ज्याचा झाला आहे त्याला म्हणावं कुटस्थ चैतन्य. आणि ज्याच्यामध्ये आभास पडलेला आहे त्याला म्हणावं बुद्धी. मग कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत पडलेला आभास हे तिन्ही मिळून जीव झालेला आहे. आणि त्याच जीवाने अशी कल्पना केलेली आहे की अविचारानं सर्व कल्पना केलेली आहे. मग अविचारात जे कल्पना केल्या, तर त्या कल्पना विचारात कशा निवृत्त होतात, निवृत्त कशा करता येतात, कशा करता येतील, हाच पर्याय माऊली इथं सांगतात. म्हणून माऊली म्हणतात की मग आपण कोण आहोत, तर मग आपण हे जे काही स्थूल देह आहे, मग स्थूल देह हा 5 तत्वाचा आहे आणि एका एका तत्वाचे 5-5 तत्व आहेत.
मग 5 तत्वाचे असे एकूण 25 तत्व आहेत. आणि जी काही त्या स्थूल देहाची अवस्था आहे तर त्या अवस्थेचे देखील 8 तत्व आहेत. म्हणजे स्थूल देहाचे 25 तत्व आणि त्याच्या अवस्थेचे 8 तत्व असे एकूण 33 तत्व आहेत. आणि याच्या पुढे जो काही सूक्ष्म देह आहे, ज्याला आपण लिंग देह असं म्हणतो किंवा वासनामय देह असं म्हणत आहोत, तर तो 17 तत्वांचा आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, तर या 17 तत्वांचा तो आहे. मग असे जे काही स्थूल देह, सूक्ष्म देह आणि या 2 देहाच्या सापेक्ष जो असणारा तिसरा कारण नावाचा देह आहे, मग या 3 देहाचं निरसन आपल्याला इथं करायचं आहे. मग दिसणारा हा स्थूल देह आहे. मग जे काही स्थूल देह म्हणजे की जन्मणं, वाढणं, बालक होणं, तरुण होणं, म्हातार होणं आणि मृत्यू, हे जे 6 धर्म आहेत तर हे या स्थूल देहाचे आहेत. मग या 6 धर्मापैकी आपल्या ठिकाणी एकही धर्म नाही. मग आपला जन्मही नाही, आपण वाढतही नाहीत, आपण बालकही होत नाहीत, आपण तारुण्य होत नाहीत, आपण म्हातारे होत नाहीत आणि आपण मृत्यू देखील आपल्या ठिकाणी नाही. मग हे जे धर्म आहेत तर हे सर्व 6 धर्म हे या स्थूल देहाचे आहेत. आणि या स्थूल देहाहून मी वेगळा आहे. या स्थूल देहाला जाणणारा मी या स्थूल देहाचा साक्षी आहे, असा उपदेश इथं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. मग या स्थूल देहाला जाणणारा मी या स्थूल देहाहून वेगळा आहे. म्हणजे मी या देहाहून वेगळा म्हटलं की हे देहाचे जे काही षड विकार आहेत तर हे देहाच्या माथ्यावर टाकून द्यायचे, ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, असा आपला पक्का निश्चय करायचा. कारण आपण जन्मणारे नाहीत, आपण फक्त या कुटस्थ चैतन्याचं त्या बुद्धीत पडलेला जो आभास आहे तर त्या आभासामध्ये व्यवहार होत आहे. सर्व हा बोलण्याचा, ऐकण्याचा जो व्यवहार होत आहे तर या कुटस्थ चैतन्यात होत नाही. तर कुटस्थ चैतन्य म्हणजे ते साक्षी चैतन्य आहे. साक्षीमध्ये कुठलाच व्यवहार होत नाही. मग ज्या साक्षीचा, ज्या बुद्धीमध्ये जो काही आभास पडलेला आहे तर त्या आभासामध्ये हा सर्व व्यवहार होत आहे. म्हणून हा जो व्यवहार होतो तर तो आभासामध्ये होतो आणि आभासाला वाटतं की मीच देह आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी अमुक जातीचा आहे, मी तमुक जातीचा आहे, मी या वर्णाचा आहे, मी त्या वर्णाचा आहे. हे सर्व लक्षण या स्थूल देहावरती टाकून द्यायचे. हे सर्व धर्म या स्थूल देहाचे आहेत. वर्ण, आश्रम हे सर्व स्थूल देहावरती टाकून द्यायचे, कारण ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. तर या देहाचे आपण साक्षी आहोत, या देहाला जाणणारे, या देहाहून आपण वेगळे आहोत. देह सतत बदलत आहे. देहाच्या अवस्था झाल्या बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, वार्धक्य अवस्था, देह बदलत गेला, पण मी न बदलून या देहाचं साक्षीत्व केलेलं आहे. मी जशाच तसाच आहे. ज्या अर्थी माझ्यात बदलच नाही तर माझ्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विकार नाही. म्हणून मी कसा आहे तर मी निर्विकार आहे. याच्या आतमध्ये, या स्थूल देहाच्या आतमध्ये जो सूक्ष्म देह आहे, सूक्ष्म देह म्हटले की 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी, असे जे 17 तत्व आहेत. तर मग आता सूक्ष्म देह म्हटलं की हा वासनामय देह आहे. आता याच्यामध्ये 5 कर्मेंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रियानं कर्म होतं, कर्म करणारे कर्मेंद्रिय आहेत. आणि ज्या इंद्रियानं ज्ञान होत आहे त्या इंद्रियाला ज्ञानेंद्रिय असं म्हटलेलं आहे. मग इथं ज्ञान कशाचं होतं तर फक्त 5 विषयाचं ज्ञान होत आहे. आणि एका इंद्रियाने एकाच विषयाचं ज्ञान होतं. मग असे जे काही 5 विषय आहेत तर या 5 विषयाचं ज्ञान 5 ज्ञानेंद्रियानेच होतं. मग पुन्हा एका इंद्रियानं एकाच विषयाचं ज्ञान होतं. उदाहरण घेतलं, डोळा आपण जर घेतला तर डोळ्याने केवळ रूपाचं ज्ञान होतं. डोळ्याने शब्दाचं ज्ञान अजिबात होऊ शकत नाही.
आणि शब्दाचं ज्ञान होण्याकरिता स्तोत्रेंद्रियच असणं आपल्याला गरजेचं आहे. स्तोत्रेंद्रियानं केवळ केवळ शब्दाचं ज्ञान होतं, स्तोत्रेंद्रियानं रूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. त्वचेने केवळ स्पर्शाचं ज्ञान होत आहे आणि स्पर्शाशिवाय इतरत्र दुसरं कोणचंच ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. मग आपल्याला नाकाने फक्त गंधाचाच ज्ञान होऊ शकतं, दुसऱ्या विषयाचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि जिभेनं फक्त रसाचाच ज्ञान होतं. असं ज्ञानेंद्रियानं पाच ज्ञानेंद्रियानं केवळ पाचच विषयाचं ज्ञान होतं. म्हणून ते ज्ञान होणारे विषय मी जाणले, त्या विषयाचा मी साक्षी आहे. ते विषय मी नाही. आणि ज्या इंद्रियाने ते विषय जाणले, ज्या इंद्रियाद्वारे ते विषय मला कळाले, तर ते विषय मी नाही, ते इंद्रिय देखील मी नाही. तर त्या विषयाचा आणि त्या ज्ञानेंद्रियाचा मी साक्षी त्याहून वेगळा आहे. आता पुढं मन आलं. मनाला कळत नाही. हे जे मन आहे तर ते मन मनालाही कळत नाही. जे काही प्राण आहेत प्राणालाही प्राण कळत नाहीत. आता जे काही पाच प्रकारचे प्राण आहेत, व्यान, समान, उदान, प्राण, अपान, हे पाच प्राण आहेत. तर ते पाचही प्राणांना पाच प्राण कळत नाहीत. मग हे पाचही प्राण मला कळाले म्हणून जे जे कळत असतं ते आपल्याहून वेगळं असतं. हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. मग आपल्याला काय काय कळालं? जे जे आपल्याला कळत असतं तर ते आपल्याहून वेगळं असतं, ते आपलं स्वरूप नसतं. हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. म्हणून हे कर्मेंद्रिय मी नाही, ज्ञानेंद्रिय मी नाही, पाच प्राणही मला कळाले ते पाच प्राण मी नाही, मन बी नाही. आणि ज्या बुद्धीत निश्चय होत आहे, ज्या बुद्धीनं विवेक होत आहे, ती बुद्धी देखील मलाच कळलेली आहे. म्हणून ती बुद्धी देखील मी नाही. म्हणजेच या 17 तत्वाहून देखील मी वेगळा आहे. या 17 तत्वांचा मी द्रष्टा आहे. मग आता हे जे काही सूक्ष्म देह आहे हा वासनामय देह आहे. मग आपल्याला वाटेल की जी काय तहान भूक लागते ती कोणाला लागते? मग तहान आणि भूक ही प्राणाचा धर्म आहे, प्राणाच्या ठिकाणी आहे. आपल्याला वाटतं की तहान आपल्यालाच लागली, भूक आपल्यालाच लागली, पण तहान भूक हे प्राणाचे धर्म आहेत. पाप पुण्य आपल्याला वाटतं मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, पण पाप आणि पुण्य हे मनाचे धर्म आहेत, ते मनावर टाकून द्यायचे. आणि प्राणाचे धर्म आहेत येर झार, येणं आणि जाणं, येणं आणि जाणं हे प्राणाचे धर्म आहेत, ते आपल्या ठिकाणी नाहीत. म्हणून येर झार आहे प्राणाची, ते प्राण्याचे धर्म प्राणावर टाकायचे. पाप पुण्य आहे मनाचं, ते मनावर टाकून द्यायचे. करते भोगते पण हे मनाचे धर्म आहेत, ते देखील मनावर टाकून द्यायचे. आणि परत तान भू हे प्राण्याचे धर्म प्राणावर टाकून दिले. मग यातला आपल्यावर एकही बी धर्म येऊ शकत नाही. तर या सर्वांचा आपण साक्षी आहोत, या सर्वांहून आपण वेगळे आहोत. मग जे जे आपल्याला अनुभूतीला येत आहे तर ते सर्व आपल्याहून वेगळं असतं, ते आपलं स्वरूप नसतं. हेच आपल्याला विचाराने सोडवायचं आहे. मग जे जे आपल्याला अनुभूतीला आलं, ज्याचा ज्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे, स्थूल देहाचा अनुभव आला, सूक्ष्म देहाचा अनुभव आला, तर मग स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह देखील मी नाही. आता याच्या पुढचा जो कारण नावाचा देह आहे, म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोन देहाच्या सापेक्ष असणारा जो काही कारण नावाचा देह आहे म्हणजे अज्ञान, तर तो अज्ञान देखील माझ्या ठिकाणी नाही. जर माझ्या ठिकाणी अज्ञान असतं तर मला माझं ज्ञान झालं नसतं. माझ्या ठिकाणी अज्ञानच नाही. अज्ञान म्हणजेच आता पहा, आपण कसे आहोत तर आपण ज्ञान स्वरूप आहोत. मग ज्ञानाच्या ठिकाणी अंधार कुठेच नसतो. आता जसा सूर्य आहे, सूर्याच्या ठिकाणी अंधार कधीच नसतो. सूर्याने रात्र कधीच पाहिलेली नाही. आपण जर सूर्याला विचारलं, सूर्य दादा आपल्याला उद्या रात्रीकडे जायचंय, आपल्याला आमंत्रण आलंय रात्रीचं की तुम्ही उद्या आमच्याकडती यजमान म्हणून या. मग सूर्य म्हणजे बाबा रात्र म्हणजे काय भानगड आहे ती मला काहीच माहित नाही.
कशाला म्हणते रात्र? कारण सूर्याच्या ठिकाणी अंधार नाहीच, तसं आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीच. म्हणून स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोन्ही देहाच्या सापेक्ष असणारा जो काही तिसरा कारण नावाचा देह आहे, तर तो देखील मी नाही. म्हणून या तिन्ही देहाचा मी द्रष्ट आहे, तिन्ही देहाचा मी साक्षी आहे, तिन्ही देहाहून मी वेगळा आहे. मग तिन्ही देहाचा असा जर निराश झाला तर मग मी कोण आहे? मग या तिन्ही देहाचा मी, तिन्ही देह मी नाही, तर तिन्ही देहाला जाणणारा, न बदलणारा, न दिसणारा असा मी याचा साक्षी आहे. आणि हेच साक्षीत्व आपण लक्षात घ्यावं. मी कोण आहे? तर या देहाचा मी साक्षी आहे, द्रष्टा आहे. मग द्रष्टा किंवा साक्षी म्हटलं तर हे सर्व देहाचे धर्म देहावर ते जाऊन पडतात. म्हणून तर म्हणतात की, महाराज म्हणतात की देखीजे देहीचे धर्म देही आणि आत्मा आत्मयाच्या ठाई. मग देहाचे धर्म देहावर टाकले आणि आत्मस्वरूपाचे जे काही लक्षण आहेत तर ते लक्षण आत्मस्वरूपावर ठेवले तर मग जीव कधीच देह झालेला नाही. जीव म्हटलं की चैतन्य स्वरूप आहे. मग असं जीवाचं स्वरूप जर आपण खरं पाहिलं तर जीव हा चैतन्याचाच अंश असल्यामुळं तो चैतन्याहून वेगळा नाहीच. मग जीव कोण आहे? तर द्रष्टा आहे, साक्षी आहे. साक्षी म्हटलं की या देहाहून तो वेगळा आहे. मग हा स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह तिन्ही देह नाहीत, तर मग आता जे काही चौथा महाकारण नावाचा देह आहे. मग महाकारण नावाचा देह म्हटलं की आपलं स्वस्वरूपाचं विशेष ज्ञान. मग स्वस्वरूपाचं विशेष ज्ञान म्हणजेच आपण कोण आहोत, मी याचा द्रष्ट आहे किंवा साक्षी आहे किंवा मी कुटस्थ चैतन्य आहे. असा जर विचार केला तर मी कुटस्थ चैतन्य आहे. आता कुटस्थ चैतन्य म्हटलं की कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म हे तर एकच आहे. मग ज्या वेळेस आपण जीवदशा आपल्या ठिकाणी आलेली आहे ती आपल्या अविचारानं आलेली आहे आणि तीच जीवदशा आपल्याला विचारानं टाकता येत असते. मग जीवांच्या ठिकाणी जी जीवदशा आली ती केवळ फक्त अविचारानं आलेली. आणि आपण जर विचार केला तर ती जीवदशा आपल्याला नष्ट करता येत असते. ही फक्त सद्गुरूच्या बोधानं आपल्याला निवृत्त करता येत असते. म्हणून आपल्या ठिकाणी जे काही अज्ञान नावाचा जो काही दोष आहे, आवरण नावाचा दोष आहे, तर हा दोष सद्गुरूच्या उपदेशानं निवृत्त होत असतो. म्हणून मी कोण आहे असा जर विचार केला तर मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही. मग मी महाकारण देह आहे का? मग महाकारण देह म्हटलं की मी स्वस्वरूपाचं विशेष ज्ञान म्हणजे मी आत्मा आहे, आत्मन ब्रह्म एकच आहे. असं जर केलं तर मग इकडे जग राहत नाही. मग जगच राहत नाही, कारण जगाची आत्यंतिक निवृत्ती होत असते. जोपर्यंत जीवदशा असते तोपर्यंत जग खरं वाटत असतं. आता जर देहच खरा नाही तर मग ज्या पिंड आणि ब्रह्मांड याचा जर विचार केला तर महाराज नेहमी म्हणायचे, जर आपण एखाद्या पातेल्यामध्ये तांदूळ शिजवायला टाकले तर मग ते शिजले का नाही पाण्यासाठी सर्व तांदूळ पाण्याची आवश्यकता भासत नाही. फक्त एक शीत काढायचा आणि ते एका शीताची परीक्षा करायची आणि ती परीक्षा एका शीतावर सर्व भाताची परीक्षा होत असते. तसं एका पिंडाचा केला, पिंड जर हा खोटा ठरला, पिंड नाही जर असा आपण विचारानं ठरवलं तर मग पिंड जर खरात नाही मग ब्रह्मांड तरी कुठं खरं राहतं? जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडामध्ये आहे. म्हणजे व्यष्टी अज्ञान आणि समष्टी अज्ञान जे पिंडात आहे तर तेच ब्रह्मांडामध्ये आहे. मग पिंड जर विचारानं खरा ठरत नाही, पिंडाचा जर आपल्याला विचारानं बात करता येतो, मग पिंडाचा बात झाला म्हणजे या ब्रह्मांडाचा बात झाला. कारण ब्रह्मांड ही अनित्य आहे. देह कसा आहे तर असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. मग आपलं स्वरूप काय आहे? आपण सत आहोत, चित आहोत आणि आनंद स्वरूप हे आपलं स्वरूप लक्षण आहे. सत कशामुळे आहोत? आपण तिन्ही अवस्थेत आहोत. जागृत अवस्थेत आहोत, स्वप्न अवस्थेत आहोत आणि सुप्ती अवस्थेत देखील आहोत. बरं, बाल्य अवस्थेत आहोत, तारुण्य अवस्थेत आहोत, वार्धक्य अवस्थेत आहोत, तिन्ही अवस्थेत आहोत. म्हणून आपण सत आहोत. आपलं अस्तित्व प्रत्येक अवस्थेत आहे.
म्हणून आपण सत आहोत. चित का म्हणून आहोत तर मग सर्व बरोबर करण्याचा व्यवहार सांगितलं माझ्याच नाही ठिकाणी होतो. ताडबीडीत. हा सर्व व्यवहार मलाच तिचं कळलेला ताट आहे. नाही सांडलं म्हणजे बरोबर. जे सत आहे तेच चित आहे आणि जे सत चित आहे तर तेच आनंद हे त्याचं स्वरूप आहे. मग सत आपणच आहोत, तिन्ही अवस्थेत आहोत, तिन्ही काळात आहोत. भूतकाळात होतो, वर्तमान काळात आहोत आणि भविष्य काळात देखील राहणारच आहोत. असं त्रिकाळ अबाधित असणार आपलं आत्मस्वरूप आहे. मग त्याचा कशानेच नाश होऊ शकत नाही असं असणार त्रिकाल अबाधित असणार आपलं स्वरूप आहे. म्हणून त्रिकाल अबाधित फक्त एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे परमात्मा वस्तू आहे आणि ते जीवाचं खरं लक्ष स्वरूप आहे. मग हे ज्ञान हे ज्ञान ज्या वृत्तीमध्ये झालेलं आहे तर त्याला वृत्ती ज्ञान असं म्हटलेलं आहे. मग हे सर्व ज्ञान होतं तर ते वृत्तीमध्ये होतं आणि वृत्तीत झालेलं ज्ञान म्हणजे महाकारण देह आहे. मग वृत्तीत झालेलं ज्ञान सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं आहे. कारण वृत्ती कधी असते कधी नसते. ज्यावेळेस वृत्ती असते त्याच वेळेस ज्ञानाची आपल्याला जाणीव असते आणि वृत्ती जर लीन झालेली असेल तर तिथं काहीच जाणीव नसते. म्हणजे वृत्ती कधी असते कधी नसते. नवे नवे वृत्तीच निवृत्त होत असते. वृत्तीच राहत नाही, वृत्तीच निवृत्त होत असते. मग जर वृत्तीच निवृत्त झाली तर वृत्तीतलं ज्ञान कसं राहील? मग ते ज्ञान देखील वृत्ती सोबतच जात असतं म्हणून ते देखील आपलं स्वरूप नाही. मग जे काही महाकारण देह आहे तर महाकारण देहाच्याही पलीकडे जे काय आहे पलीकडे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आता चारही देहाच्या ज्या काही चार वाणे आहेत तर चारही वाण्याच्या पलीकडे चारही अवस्थेच्या पलीकडे असणार जे केवळ स्वयंभू जे काही ज्ञान आहे, स्वरूपभूत ज्ञान आहे तर ते ज्ञान आपलं स्वरूप आहे. मग ते या ज्ञानाच्या ठिकाणी कुठली वाणी जात नाही आणि मनही जात नाही आणि बुद्धी सुद्धा जाऊ शकत नाही. बुद्धी जर त्याला जाणारे गेली तर बुद्धीच राहत नाही. बुद्धीच ब्रह्मरूप होत असते. म्हणून तर महाराज एका ठिकाणी म्हणतात, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा नीची असे. मग बुद्धी जर त्या ब्रह्मस्वरूपाला जाणायला गेली तर बुद्धीच राहत नाही तर बुद्धीच ब्रह्माकार होत असते. म्हणून असा विचार आपल्या बुद्धीत करता येतो. म्हणून माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये उवीत दिलेली आहे की बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. मग बुद्धीत असा जर निश्चय झाला तर मी कोण आहे तर मी ब्रह्मस्वरूप आहे. मग ब्रह्म आहे ना मग ठीक आहे. आता अविचारानं प्रपंच आपल्या ठिकाणी राहिलेला होता तर या विचाराने आपल्याला प्रपंचातून आपण निवृत्त होत आहोत. मग या प्रपंचातून निवृत्त झालो तर या विचाराने झालो. म्हणून हा विचार आपल्याला काय करायचा आहे की या विचारानंच आपल्याला या प्रपंचाची निवृत्ती करता येत आहे. म्हणून विचाराअंती आपण असं ठरवावं की मग जो काही प्रपंच होता तर तो मिथ्या माझ्या ठिकाणी होता. त्या मिथ्या प्रपंचालाच मी सत्यत्व दिलं होतं म्हणून मला या प्रपंचाचं दुःख होत होतं. पण आता हा प्रपंच अनित्य आहे असं मला कळालं. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंचच नाही तर मग मी प्रपंचापासून वेगळा आहे, मुक्त आहे. प्रपंच माझ्या ठिकाणी झाला नाही आणि होणार देखील नाही. प्रपंच एक झाला होता तो एक समूळ मिथ्या वार्ता. प्रपंच होणेच शक्य नाही. मग असं माझं या चार देहाच्या पलीकडे असणार जे काय मूळ स्वरूप आहे. मग आता ते मूळ स्वरूप चारही देहाच्या पलीकडे आहे. म्हणून इथं मग माऊली म्हणतात की तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी याशी. मग आता काय आहे अशा व्यक्तीच्या ठिकाणी तर मग जे काही एकच तत्व आहे, जे अधिष्ठान म्हणून जे काही एकच तत्व आहे तर ते तत्वच आपलं स्वरूप आहे अशी आपल्याला विचारांती आपल्याला बुद्धीमध्ये निश्चय करता येतो. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान. हा
मग या आत्मज्ञान म्हणजे याचं काय आहे की जो आत्मा आहे तर तो या इंद्रियानं विषय होऊन कळत नाही आणि इंद्रियानं विषय होऊन तो कधीच कळत नाही हेच कळणं आहे. आणि ज्या आत्म्याचं स्वरूपाचं ज्ञान स्वरूप आहे म्हणून ते आत्म्याचं ज्ञान देखील होऊ शकत नाही. कारण ज्ञानालाच ज्ञान होऊ शकत नाही. आत्मा हा विषय होऊन कळत नाही असं कळणं म्हणजेच यालाच आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. मग आत्मज्ञान याच्याहून वेगळं राहत नाही. म्हणून या आत्मज्ञानानं आपल्याला असा निश्चय करता येतो बुद्धीत की मी कोण आहे तर मी ब्रह्म आहे. आता मग सर्व प्रपंचाचा निराश झाला. आता मी ब्रह्म आहे हे म्हणणं देखील आपल्याला टाकूनच द्यायचं. हे सुद्धा ठेवायचं नाही. मी ब्रह्म आहे असं जर आपण ठेवलं अंतःकरणात मी 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 ब्रह्म आहे हा देखील अहंकारच आहे, हा देखील भ्रमच आहे. म्हणून मी ब्रह्म आहे हे म्हणणं देखील टाकून द्यायचं. तर आपल्या ठिकाणी काय आहे की निशब्द आहे. कुठल्या प्रकारची वाणी जाऊ शकत नाही, मनही जाऊ शकत नाही आणि बुद्धी जाऊ शकत नाही. मग मी कसा आहे तर माझी अव्यवहारी अशी स्थिती आहे. स्थित ब्रह्म आहे, त्याच्याबद्दल वाच्यताच करता येत नाही असं असणारं आपलं स्वरूप आहे. म्हणूनच माऊली म्हणतात की मनोनी अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोयी देखिला असे. मग माऊली आपल्याला म्हणतात की म्हणून हे जे काही देहादी उपाधी आहे तर या देहादी उपाधीत जे काही चैतन्य आहे तर ते सर्व व्यापक चैतन्य आहे आणि तेच या सर्वांचं अधिष्ठान आहे. मग असं अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे तर ते शाश्वत आहे. त्या चैतन्याचा कधीच नाश होऊ शकत नाही आणि ते नित्य आहे, शाश्वत आहे, स्वसंवेद्य आहे आणि स्वयंसिद्ध आहे. आता त्याची सिद्धी करायची ठरली तर ते स्वयंसिद्ध आहे. स्वतःची सिद्धी स्वतःच करणार आहे. दुसऱ्यावर त्याची सिद्धी अवलंबून नाही म्हणून ते स्वयंसिद्ध आहे. असं असणारं त्रिकाल जे काही अबाधित आहे तर ते जीवाचं लक्ष्य स्वरूप आहे. मग असं जर केलं तर मग जीव राहत नाही. ईश्वर आणि ईश्वर दोन्ही बी हरी स्वरूपावरले तरंग आहेत असं आपल्या लक्षात येत असतं. म्हणून जीव राहत नाही, ईश्वर राहत नाही. म्हणून ब्रह्म सुद्धा मन हा देखील ब्रह्मच आहे. म्हणून अवाच्य स्थिती आहे, केवळ ज्ञान आहे, स्वरूपभूत ज्ञान आहे. म्हणून ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. म्हणून ते ज्ञान जर आपल्याला स्वरूपभूत ज्ञान जे शाश्वत ज्ञान आहे, ज्या ज्ञानाचा कशानेच बाध होऊ शकत नाही असं असणारं त्रिकाल अबाधित ज्ञान आहे तर ते माझं स्वरूपभूत ज्ञान आहे आणि तेच माझं स्वरूप आहे असं या संतांच्या संगतीत आपल्याला स्पष्ट उल्लेख होत असतो. म्हणून माऊली म्हणतात की तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी याशी. तर या ओळीवर थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करून सर्व संतांच्या चरणी अर्पण करून इथेच सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पसायदान घेतात कोणी पसायदान ना? हो सांगते अर्चना ताई घेतील. माता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो
जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. ईश्वर वर्षत निष्ठा वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची माती आळी मंडळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विचेनी लोकीये. दृष्टादृष्ट विजय व्हावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. विठ्ठल 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 पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. रामकृष्ण